सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। शारदीय नवरात्र सुरू होत आहेत। नवरात्रीमध्ये आपण काय करायचं काय नाही करायचं, यावर्षी नवरात्री कधीपासून कधीपर्यंत आहे, नवरात्रीचं व्रत कसं करायचं, नवरात्रीमध्ये देवीला काय नैवेद्य दाखवायचा, नवरात्रीचे 9 रंग कोणकोणते आहेत, अष्टमी नवमीची पूजा कधी करायची, व्रतमध्ये आपण काय खावं काय नाही खावं, घटस्थापना करण्यासाठी कोणता मुहूर्त शुभ आहे, दुर्गा सप्तशती पाठ कसा वाचावा, या सर्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर यावर्षी शारदीय नवरात्र सुरू होत आहे 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार पासून 12 ऑक्टोबर 2024 शनिवार पर्यंत। तर आता आपण जाणून घेऊया घटस्थापना करण्यासाठी कोणता मुहूर्त शुभ आहे। तर पहिला मुहूर्त आहे 3 ऑक्टोबर 2024 गुरुवारी सकाळी 6:18 पासून 7:25 पर्यंत, आणि दुसरा अभिजित मुहूर्त आहे दुपारी 11:50 पासून 12:30 पर्यंत। तर या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता। तर आता आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या वेळी आपण काय करायचं। नवरात्रीमध्ये प्रातःकाळी उठून आपण पवित्र स्नान करावं, नवरात्रीमध्ये फक्त सात्विक भोजन करावं, नवरात्रीमध्ये नख केस कापणं वर्जित आहे, नवरात्रीच्या वेळी आपण मोहरीचं तेल तिळाचं तेल नाही वापरायचं, नवरात्रीच्या वेळी आपण शांत राहावं, कोणावरही राग नाही करायचा, दिवसभर देवीचं नामस्मरण करावं, कोणत्याही स्त्री वा कन्याचा अपमान नाही करावा। तर आता आपण जाणून घेऊया नवरात्री व्रत असताना आपण काय खावं। तर नवरात्री व्रतामध्ये तुम्ही कुट्टू, शिंगाड्याचं पीठ, दूध, साबुदाणे, बटाटे, फळं, ड्रायफ्रुट्स खाऊ शकता। नवरात्री व्रतामध्ये आपण जे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये आपण नेहमी वापरणाऱ्या मिठाच्या ऐवजी सेंदा मिठाचा वापर करावा। आता आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण देवीला काय नैवेद्य दाखवायचा असतो। तर पहिला दिवस असतो शैलपुत्री आईचा। शैलपुत्री आईला आपण तुपात बनवलेल्या पांढऱ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा। दुसरा दिवस असतो ब्रह्मचारिणी आईचा। ब्रह्मचारिणी आईला आपण साखर आणि पंचामृत याचा नैवेद्य दाखवावा। तिसरा दिवस असतो चंद्रघंटा आईचा। चंद्रघंटा आईला आपण दुधाने बनवलेल्या पदार्थाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा। चौथा दिवस असतो कुष्मांडा आईचा। कुष्मांडा आईला आपण मालपुवा याचा नैवेद्य दाखवावा। 5वा दिवस असतो स्कंदमाता आईचा। स्कंदमाता आईला आपण केळीचा नैवेद्य दाखवावा। 6वा दिवस असतो कात्यायनी आईचा। कात्यायनी आईला आपण दुधीचा हलवा, गोड पान आणि मध याचा नैवेद्य दाखवावा। 7वा दिवस असतो कालरात्री आईचा। कालरात्री आईला आपण गुळाने बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा असतो। 8वा दिवस असतो महागौरी आईचा। महागौरी आईला आपण नारळाने बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा। 9वा दिवस असतो सिद्धिदात्री आईचा। सिद्धिदात्री आईला आपण हलवा, पुरी आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा। तर अशा तऱ्हेने नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीला नैवेद्य दाखवायचा असतो। तर आता आपण जाणून घेऊया नवरात्रीचे 9 रंग कोणकोणते आहेत। पहिल्या दिवशी पिवळा रंग, दुसऱ्या दिवशी हिरवा, तिसऱ्या दिवशी करडा, चौथ्या दिवशी नारंगी, 5वा दिवस पांढरा, 6वा दिवस लाल, 7वा दिवस निळा, 8वा दिवस गुलाबी आणि 9व्या दिवशी जांभळा। तर अशा प्रकारे नवरात्रीचे 9 रंग तुम्ही नवरात्रीमध्ये धारण करू शकता। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घराच्या मेन डोरवर आणि देवाऱ्यावर आंब्याच्या पानांचं तोरण जरूर बांधावं। आंब्याच्या पानांचं तोरण बांधणं हे शुभ मानलं गेलं आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवीची ओटी भरून आईच्या समोर 16 श्रृंगाराची सामग्री जरूर ठेवावी। नवरात्रीमध्ये नामस्मरण मंत्राचे उच्चारण अगदी बरोबर आणि स्वच्छ असावेत। नवरात्रीमध्ये आपण चुकीचे मंत्र उच्चारण केल्याने आपली पूजा निष्फळ ठरते। आता आपण जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा। दुर्गा सप्तशती पाठ करण्याची ही काही नियम आहेत। दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पूर्ण करायचा असतो। दुर्गा सप्तशती पाठ सुरू करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम चंडी कवच, अर्गला स्तोत्र आणि किलक स्तोत्र याचं पाठ करावं लागतं। दुर्गा सप्तशतीचे 16 अध्याय असतात। तर पहिल्या दिवशी आपण 3 स्तोत्र म्हणजे दुर्गा चंडी कवच, अर्गला स्तोत्र आणि किलक स्तोत्र आणि अध्याय नंबर 1 वाचावा। दुसऱ्या दिवशी अध्याय 2 आणि 3 याचं वाचन करावं। तिसऱ्या दिवशी आपण 4था आणि 5वा अध्याय वाचावा। चौथ्या दिवशी 6व्या आणि 7व्या अध्यायाचं पठण करावं। 5व्या दिवशी 8व्या आणि 9व्या अध्यायाचं पठण करावं। 6व्या दिवशी आपण 10वा आणि 11वा अध्याय वाचन करायचं। 7व्या दिवशी आपण 12वा अध्याय एकच वाचन करायचं। 8व्या दिवशी 13वा आणि 14वा अध्यायाचं पठण करावं। 9व्या दिवशी 15 आणि 16 अध्याय वाचावे। तर अशा तऱ्हेने नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण करायचं असतं। नवरात्रीमध्ये देवीची पूजा किंवा घटस्थापना करण्याआधी आपण गणपतीची पूजा जरूर करावी। नवरात्रीमध्ये देवीवरती तुम्ही लाल ओढणी जरूर चढवावी। तर आता आपण जाणून घेऊया दुर्गा महाअष्टमी आणि खंडेनवमी कधी आहे, कन्यापूजन आपण कधी करावं। तर मित्रांनो, दुर्गा महाअष्टमी आहे 11 ऑक्टोबर 2024 शुक्रवारी आणि खंडेनवमी आहे 12 ऑक्टोबर 2024 शनिवारी। अखंड दिवा प्रज्वलित करण्याचेही काही नियम आहेत। अखंड दिवा प्रज्वलित करण्याच्या आधी दिव्याच्या खालती तुम्ही तांदळाने अष्टदळ कमळ जरूर काढावं। त्याच्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून दिव्याला प्रणाम करायचा। त्याच्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा। नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची आरती करत असताना आपण पूर्ण परिवारासोबत देवीची आरती केली पाहिजे। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे।
संध्याकाळी देवीची आरती झाल्यावर कर्पूर आरती पूर्ण घरात आणि घराबाहेर फिरवावी, त्यामुळे घरातील पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि आपलं घर सुख समृद्धीनं भरून राहील। तर मित्रांनो, अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर व्हिडिओच्या खालती जे रेड सबस्क्राईब बटन आहे ना त्याला क्लिक करा, त्याच्या बाजूला तुम्हाला बेल आयकन दिसेल त्यालाही क्लिक करा। त्याच्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ बनवेन ना सर्वात आधी तुम्हाला कळेल। नवमीच्या दिवशी माझ्या घरी देवीला गोड पुरी आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो। दशमीच्या दिवशी शमीपत्र एकमेकांना वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात। तर मित्रांनो, अशा तऱ्हेने मी माझ्या घरी नवरात्र साजरी करते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना जय भवानी।